जून 2022 एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा मोहरा बदलला. बातमी आली, एकनाथ शिंदे काही आमदारांसह सुरतला रवाना झालेत. सुरुवातीला अनेकांनी त्याकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही, पण दुसऱ्या दिवशी चित्र स्पष्ट झालं. शिवसेनेचे तब्बल 40 आमदार शिंदेंसोबत गेले होते. काही दिवसात महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. कट टू जून 2026. आता परिस्थिती वेगळी आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाहीत तर उपमुख्यमंत्री आहेत, पण त्यांच्याकडे शिवसेना पक्ष आहे, धनुष्यबाण चिन्ह आहे आणि एनडीए मध्ये महत्वाचं स्थान आहे. अशातच पुन्हा एकदा रात्रीच्या राजकारणाने महाराष्ट्राला धक्का दिलाय. बातमी आली, उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार दिल्लीत दाखल झालेत. त्याचवेळी एकनाथ शिंदेही दिल्लीत पोहोचले आणि काही तासातच ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या. म्हणजेच 2022 मध्ये आमदारांची फूट घडवणाऱ्या शिंदेंनी आता खासदारांच्याही राजकारणात मोठी खेळी केली. पण प्रश्न आहे, शिवसेना, सत्ता आणि दिल्लीचा पाठिंबा आधीच हातात असताना शिंदेंना या ऑपरेशन मधून नेमकं काय मिळालं पाहूयात. पहिला फायदा, महाराष्ट्रातली पॉवर पोझिशन आणखी मजबूत. गेल्या काही महिन्यांपासून एक चर्चा सुरू होती. भाजप आता महाराष्ट्रात स्वतःच्या बळावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विविध राजकीय निर्णयांपर्यंत भाजपचा प्रभाव वाढताना दिसत होता. त्यामुळे शिंदे गटाचं महत्व कमी होत चाललंय का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण ऑपरेशन टायगर नंतर हे चित्र बदललं. कारण आता शिंदेंनी दाखवून दिलं की महाराष्ट्रात अजूनही त्यांच्याकडे राजकीय आकर्षण आहे. ते फक्त स्वतःचे नेते सांभाळत नाहीत, तर विरोधी पक्षातील नेत्यांनाही आपल्याकडे खेचू शकतात. हा संदेश थेट भाजपलाही गेलाय. दुसरा फायदा, दिल्लीतील वजन वाढलं. राजकारणात संख्या महत्वाची असते. लोकसभेत ज्या नेत्याकडे खासदार जास्त असतात त्याचा आवाज अधिक प्रभावी असतो. ऑपरेशन टायगर पूर्वी शिंदे गटाकडे मर्यादित संख्याबळ होतं, पण आता 6 खासदारांची भर पडल्यामुळे त्यांचं राजकीय वजन वाढलंय. एनडीएच्या बैठका असोत किंवा केंद्रातील मंत्रिमंडळ विस्तार, शिंदेची भूमिका आता पूर्वीपेक्षा अधिक महत्वाची होऊ शकते. कारण दिल्लीत बार्गेनिंग पॉवर ही आकड्यांवरच ठरते आणि ते आकडे शिंदेच्या बाजूने गेलेत. तिसरा फायदा, नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब. 2022च्या बंडानंतर शिंदेंवर अनेक आरोप झाले, पण त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये त्यांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं. आता ऑपरेशन टायगर नंतर आणखी एक संदेश गेलाय, तो म्हणजे 4 वर्षांनंतरही शिंदेची राजकीय पकड कायम आहे. विशेष म्हणजे त्यांच्या गटातून मोठ्या प्रमाणात कोणी बाहेर गेलं नाही. उलट नवीन नेते आणि खासदार त्यांच्याकडे येत आहेत. त्यामुळे शिंदेंनी पुन्हा एकदा स्वतःचं नेतृत्व अधोरेखित केलंय. चौथा फायदा, उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का. या संपूर्ण घडामोडीचा सर्वात मोठा फटका उद्धव ठाकरे गटाला बसल्याचं मानलं जात आहे. पहिला धक्का म्हणजे संख्याबळाचा. लोकसभेतील त्यांची ताकद कमी झाली आहे. याचा परिणाम भविष्यातील जागा वाटपावर होऊ शकतो. दुसरा धक्का म्हणजे प्रतिमेचा. 2022 नंतर जे नेते ठाकरेंसोबत राहिले होते त्यांना निष्ठावंत म्हणून पाहिलं जात होतं. मात्र आता त्यातील काही नेतेही दूर गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे ठाकरेंच्या नेतृत्व क्षमतेबद्दल विरोधकांना नवा मुद्दा मिळालाय. पाचवा फायदा, भविष्यातील राजकीय बार्गेनिंग. एकनाथ शिंदे यांची एक खासियत आहे, ते प्रत्येक निवडणुकीत स्वतःचं महत्व टिकवून ठेवतात. लोकसभा असो, विधानसभा असो किंवा महानगरपालिका, शिंदे नेहमीच अधिक जागांसाठी आग्रही राहिलेत. आता खासदारांची संख्या वाढल्यानंतर त्यांची ही ताकद आणखी वाढणार आहे. भविष्यातील जागा वाटपात त्यांना अधिक सन्मानाने वागवलं जाईल अशी शक्यता आहे. थोडक्यात ऑपरेशन टायगर हे फक्त 6 खासदारांचं राजकारण नाही, हा महाराष्ट्रातील पॉवर गेमचा पुढचा अध्याय आहे. या एका खेळीमुळे एकनाथ शिंदेंनी राज्यात आपलं स्थान मजबूत केलं, दिल्लीतील वजन वाढवलं, स्वतःच्या नेतृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केलं आणि उद्धव ठाकरे गटाला मोठं आव्हान उभं केलं. आता पुढचा प्रश्न असा आहे, ऑपरेशन टायगर इथेच थांबणार का, की यानंतर आमदार,
स्थानिक नेते आणि संघटनांपर्यंत त्याचा विस्तार होणार? याचं उत्तर येणाऱ्या काही महिन्यात मिळेल. पण एक गोष्ट निश्चित, 2022 नंतर 2026 मध्येही महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच ठरलेत. तुम्हाला काय वाटतं? ऑपरेशन टायगरचा सर्वात मोठा फायदा नेमका कोणता आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.